नमस्कार, DT न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास झाडे। आजच्या दिवशी 5 वर्षापूर्वी छत्तीसगडच्या नारायणपूरच्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांशी लढताना नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातील बामणी गावचे शहीद कमांडंट सुधाकर शिंदे यांना वीरमरण आलं। आज त्यांचा 5वा स्मृती दिवस। या स्मृती दिवसानिमित्त कुटुंबियांनी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्याचबरोबर वीर नारीचा सत्कार केला। विद्यार्थ्यावर भरभरून प्रेम करणारे शहीद कमांडंट सुधाकर शिंदे यांनी कर्तव्यावर असताना छत्तीसगड परिसरातील आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तेजन दिलं। त्यांना वह्या आणि पुस्तके वाटपायचा कार्यक्रम ते दरवर्षी करायचे, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे ते लाडके झाले होते। पण काळाने क्रूर घाला घातला। जंगलामध्ये नक्षलवाद्याशी लढताना त्यांनी हुतात्म्य पत्करलं। देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन कुटुंबियातर्फे करण्यात येतं आणि परिसरातील हजारो नागरिक या स्मृतिदिनी शहीद कमांडंट सुधाकर शिंदे यांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी बामणी या गावामध्ये एकत्र येतात। आज त्यांच्या 5व्या स्मृतिदिनी परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या। त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन करण्यात आलं, त्याचबरोबर वीर नारीचाही सत्कार सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला। पोलिसांच्या विरोधात, CAPFच्या विरोधात, आर्मीच्या विरोधात उभं राहावं की नाही, आम्ही सरकारला जुमानत नाही आणि आम्ही सिस्टीम मध्ये येत नाही। ऑर्गनायझेशन आहे, त्यांची 1st बटालियनची जर एक युनिट तिथे स्टेशन आहे अशी जर इंट आली तर 200 किलोमीटर लांब छत्तीसगड पोलीस थांबत होती। ह्या कंडिशन मधून सुधाकर सरांसारखे जे वीर जवान आहेत, आज शहीद सुधाकर शिंदे यांचा 5वा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केलेला आहे। आणि आज म्हणजे सलग 5 वर्ष व्हायले आम्ही हा प्रोग्राम म्हणजे चालू ठेवलाय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी। तर असेच ह्याच्या समोर पण बरेच किती वर्ष झाले तर आम्ही हे सन्मान म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असं चालू ठेवूया। आज आम्ही गेल्या वर्षी पण इथलच्या गावकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर वगैरे ठेवलं होतं की मोफत आरोग्य तपासणी बऱ्याच लोकांची इथे केलेली होती आणि इथून पुढे पण विद्यार्थ्यांसाठी इथं आम्ही लायब्ररी वगैरे बनवणार आहोत मुलांसाठी आणि छोट्या छोट्या मुलांसाठी इथं पार्क वगैरे असं करण्याची आमची आहे इच्छा। बामणी गावचे सुपुत्र कमांडंट सुधाकर शिंदे मागच्या 5 वर्षापूर्वी देशाची सेवा करत असताना शहीद झाले। नक्षली हल्ला म्हणजे त्यांना वीरमरण पत्करावं लागलं। आज या ठिकाणी 5व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे पत्नी, मुलं, वडील आणि समस्त ग्रामवासी आणि विशेषतः म्हणजे ITDPचे कमांडंट श्री सौरभ सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी येऊन या ठिकाणी या पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, जनता, महिला भगिनी, लहानथोर मंडळी मिळून आज या वीरपुत्रांना आम्ही मानवंदना दिली। 5व्या पुण्यस्मरणानिमित्त शहीद सुधाकर शिंदे सरांचं नेटवर्क आणि मित्रपरिवार मोठा होता। महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही आहे की जिथं त्यांचा संपर्क नाही आहे। अत्यंत मनमिळावू आणि एक चांगला मित्र या ठिकाणी देशासाठी शहीद झाले। त्यांचा मित्रपरिवाराचा गोतावळा मोठा होता आणि या ठिकाणी आज
ITDPच्याही जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्याने पण या ठिकाणी की शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला एकाएकी वाटू नये म्हणून ते प्रतिवर्षी या ठिकाणी येतात, कुटुंबाला आधार देतात, कुटुंबाच्या काही घरगुती काही अडचणी समस्या असतील तर ते ऐकून घेतात आणि स्थानिक प्रशासनाला त्याच्या सूचना देतात. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा एक कौटुंबिक जिव्हाळा आणि केअरटेकर म्हणजे काळजी घेण्याची जी भूमिका या ITDP बटालियनची वाटली ती अत्यंत स्वागतार्ह आहे. आम्ही ITDPचे मनस्वी आभारी आहोत की त्यांनी शहीदांच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडलेलं नाहीये आणि शासनही सोडलेलं नाहीये. याचबरोबर आज आम्ही बेंगलोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निलमोर साहेब, गावातले तंटामुक्तीचे अध्यक्ष, सरपंच, सर्व पदाधिकारी आणि माझ्या डाव्या बाजूला सर्व प्रशासकीय अधिकारी जे सुधाकर शिंदे साहेबांचे वर्गमित्र परिवार आणि या ठिकाणी भव्य मोठ्या संख्येनं या ठिकाणी माता भगिनी उपस्थित होत्या. आज या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही सुधाकर दादांना या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं आणि त्यांच्या कार्याचा, त्यांचा त्यागाचा, त्यांच्या बलिदानाचा नक्कीच आम्हाला या मातीला, या भागाला आणि आम्हा सर्व गावकऱ्यांना आणि या भागातील सर्व जनतेना सार्थ अभिमान आहे. हे वीरांचं जे बलिदान आहे ते आम्ही कदापि विसरू शकणार नाहीये आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे मित्र सुधाकर शिंदे देशासाठी शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबियासोबत आम्ही सदैव आहोत. कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी आम्ही सर्वजण एका मनाने त्यांच्या सोबत आहोत अशी आम्ही ग्वाही दिली आणि आज या ठिकाणी भव्य असा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. जय